सिरियसली विचार करण्यासारखा झोन आहे तो म्हणजे ट्रान्सजेंडर्सचा, जे शरीरामध्ये बदल करून घेतात आणि त्यानंतर त्यांना त्याची खूप छान काळजी घ्यावी लागते. सो स्त्रीमधून पुरुषांचं गुप्तांग बदललं गेलेलं आहे किंवा पुरुषांनी स्त्रीचं गुप्तांग बदललेलं आहे. तर त्यामध्ये हे सगळे सक्सेसफुल होतात सर्जरीज, हे आयुष्यभर नीट छान मेंटेन होतं का किंवा त्याची कशी काळजी घ्यावी लागते? एक ऑनेस्टली सांगू तर जसं नेचरने बनवलेलं आहे कुठलीही गोष्ट तशी तर आपण अचीव नाही करू शकत आणि हे त्या पेशंट्सना देखील माहिती असतं. पण आपण जर हे बघितलं की हे त्यांना का करून हवं आहे, तर एक अशी सपोज असा एक माणूस आहे जो एक स्त्री म्हणून स्वतःला आयडेंटिफाय करतो आणि त्याने किंवा त्याला काही असे ऑर्गन त्याचे असे आहेत की जे इंटरसेक्स म्हणतो आपण, की जे मधल्या ह्याच्यातले आहेत, स्त्री न पुरुष. तर त्याला जेव्हा तो स्त्री म्हणून सोशली त्याला वावरायचा आहे, तर आपण एक आपल्या डोक्यामध्ये एक इमेज आहे की स्त्री ही अशी दिसते, बरोबर आहे. सो ते सोशल ॲक्सेप्टन्ससाठी जनरली हे सर्जरीज करायला येतात, की जेव्हा कारण का त्यांना त्या स्टाईलचे कपडे घालायचे, त्याचे केस करायचे आहेत, त्या स्टाईलचा मेकअप किंवा जे आपले ऑर्नामेंट्स आहेत ते तसे सगळं त्यांना घालायचं आहे आणि दॅट हेल्प्स देम टू गेट ॲक्सेप्टेड इन द सोसायटी. सो जनरली मॅक्झिमम जो क्राऊड आहे तो फेस आणि अप्पर बॉडीपर्यंत सर्जरीज प्रिफर करतात, की जेणेकरून कसं होतं की त्यांचं सोशल ॲक्सेप्टन्स किंवा त्यांचा जो अपिअरन्स आहे तो एका फिमेलसारखा म्हणजे मेलचं म्हणजे फिमेलसारखा होतो. आणि बॉटम सर्जरी जी फॉर देअर म्हणजे गुप्तांगांची सर्जरी आहे ती दॅट इज म्हणजे म्हणतात ना एक खूप मोठी ती एक प्रोसिजर आहे आणि त्याच्यामध्ये फेलियर्सही येतात, सक्सेस ही होतात, रिडू सर्जरीजही करायला लागतात. कधी कधी त्यांना असंही होतं की म्हणजे हे एवढं करूनही त्या स्टाईलचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आहे किंवा ते अपिअरन्स असं मिळत नाही आहे आणि हे नाही आहे. सो इट इज अ प्रोसेस. मग तेच हे सगळं सांगून किती मोटिवेटेड तो पर्सन आहे हे ह्याला करायला, त्या घेऊन त्या पेशंटचे टिश्यूज कसे आहेत, त्या पेशंटचं ऑर्गन्स हे कसं आहे, त्याला काय आहे त्याच्याकडे ऑर्गन्स आणि काय नाही आणि काय आपल्याला बनवायचं आहे, ते सगळं मुळात लक्षात घेता मग त्यांना ऑप्शन्स दिले जातात की काय काय आपण अचीव करू शकतो, त्याचे रिस्क काय आहेत, त्याच्याने प्रॉब्लेम्स काय येतील. ओके ओके ओके. आणि मग पुढे कोणाला सिलेक्ट करायचं कोणत्या स्टाईलच्या ऑपरेशनसाठी, ती एक म्हणजे दॅट इज कम्प्लिटली अनदर हे विषय पूर्ण तो की त्यांना डील करायचं. मग पूर्ण एक टीम असते त्याच्यामध्ये, सायकॅट्रिस्ट, प्लास्टिक सर्जन, गायनॅक, जनरल सर्जन, यूरो सर्जन, अँड्रोलॉजिस्ट, हे सगळे पूर्ण त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, त्यांना पूर्णपणे चेक केलं जातं. कधीतरी 2-3 वेगवेगळ्या ब्रांचेसचे सर्जन्स एकत्र काम करतात हे अचीव करायला. ओके. तुम्ही स्वतः कधी हे हँडल केली आहे अशा प्रकारची? हां, आम्ही ट्रान्सजेंडर सर्जरीज करत होतो. ओके. आणि कितीतरी वेळा असं होत होतं की मग जेव्हा हे आम्ही सगळं एक्सप्लेन करायचो तर ते सांगायचे की ठीक आहे मग आम्हाला फेस आणि टॉप सर्जरी करून आम्ही थोडा टाईम घेतो म्हणजे टू सी की आमचं लाईफस्टाईल किंवा कसं चेंज होते आफ्टर डुईंग दिस. कारण हे फक्त शारीरिक बदल नाही आहेत ना, इंटरनली जर स्त्रीचं शरीर होतं आणि तिला पुरुषाचं हवं असेल तर त्यात आतमध्ये हॉर्मोन्स पासून सगळ्या गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजे. अर्थात तेच की त्यांना ऑलरेडी हॉर्मोनल पिल्स आणि ह्याच्यावर चालू केले जातात इवन बिफोर दे डू द सर्जरीज. औषधं ऑलरेडी सुरू केलेली असतात. तो एंडोक्रिनॉलॉजिस्ट आणि हे सगळे आहेत जे ते हॉर्मोन्सशी डील करतात, हे तर सुरुवातीला त्यांचं काम सुरुवातीलाच ते चालू करतात असं आहे. आणि देन स्लोली आपण ज्या स्मॉल सर्जरीज पासून मोठ्या सर्जरीजकडे आपण मूव्ह होतो असं. मग या एक्सपेन्सिव्ह असतात का या सर्जरीज? हां, पण आता आजकाल कितीतरी गव्हर्नमेंट कॉलेजेस देखील हे करतायत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स देखील प्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंट्स ह्याला केटर करतायत. म्हणजे आम्ही जे हॉस्पिटलमध्ये हे करत होतो तिथे एक अख्खा वॉर्ड होता फॉर ट्रान्सजेंडर ॲट हे इन द ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स. एक अख्खा वॉर्ड होता जिथे होता आणि आता ऑलमोस्ट ऑल गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सच्या प्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंटमध्ये ही गोष्ट होते. ओके.